ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. तर आता इथे सायली विचार करत बसलेली असते. तर आता तिथे विमल येते आणि म्हणते, तुमचा हार बनवून झाला असेल तर घेऊन जाते, असं म्हणते आता इथे विमल. तर आता सायली आपल्याच विचारत असते बघा प्रेक्षक हो. ती आता वाट बघत बसलेली असते अर्जुनची. सायली ताई असं म्हणते आता इथे विमल. सायली ताई असं म्हणते आता विमल. तर आता झालंय का असं म्हणते ती. नाही हो असं म्हणते आता सायली. नाही अजून नाही झालं असं म्हणते आता सायली. काय ग सायली असं म्हणते आता कल्पना. मगाचपासून बघतेय तुझं सगळं लक्ष त्या दाराकडे आहे असं म्हणते आता इथे कल्पना. अर्जुनची वाट बघतेस का असं म्हणते आता इथे कल्पना. बघा नाही असं म्हणते आता सायली. पटकन जाऊन येतो असं म्हणून नाश्ता न करताच गेलेत आणि अजूनही पत्ता नाही आहे त्यांचा असं म्हणते आता इथे सायली. अगं मग फोन करून बघ ना त्याला असं म्हणते आता अस्मिता. करून बघितलं अस्मिता ताई, पण फोन घेतच नाही येत ते असं म्हणते आता सायली. तर प्रताप म्हणतो, अगं कुठल्या तरी महत्वाच्या कामात अडकला असेल, काय थोडी अस्वस्थ होतेस असं म्हणतो आता प्रताप. बाबा नाही कळत आहे हो, पण जीव खूप वर खाली होतोय असं म्हणते आता इथे सायली. विमलताई तुम्ही करता का असं म्हणते आता सायली. मी ही फुलं उद्यासाठी फ्रीजमध्ये ठेवते असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली जात असते बघा प्रेक्षक हो. तर आता तेवढ्यातच अर्जुन येतो आणि म्हणतो बायको असं म्हणतो आता तो. तर आता इथे सायली वळते. तर आता ती चिडते बघा प्रेक्षक हो अर्जुनवर. कुठे होता तुम्ही असं म्हणून ओरडायला लागते तर सायली. किती वेळा फोन केला मी तुम्हाला, पटकन जाऊन येतो म्हणून एवढा वेळ लावता तुम्ही आणि माझ्या जीवाला घोरला होता. नक्की काय करायचं मी तुमचं असं म्हणते आता सायली. तुम्ही काही बोलू नका असं म्हणते सायली. आणि काय हो तुमचा फोन कुठे असतो, शोभेसाठी ठेवलाय का तो. एकतर 24 तास तुमच्या फोनला चिकटून असता, मग बायको फोन एवढं करते मग कळत नाही का तुम्हाला. आणि आता काहीतरी कारण द्यालच, कारण त्यातच तरबेज राहतच तुम्ही असं म्हणते आता सायली. तरबेज असं म्हणतो अर्जुन. तरबेज म्हणजे एक्सपर्ट असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता अर्जुन म्हणतो, ह्यापुढे तुम्ही उशिरा आलात ना असं म्हणते आता ती. तर आता तिचा तोंड बंद करतो बघा प्रेक्षक अर्जुन. एकदम गप्प असं म्हणतो आता तो प्रेक्षक. तोंड एकदम बंद. नाही तर बंद कसं करायचं माहितीये मला असं म्हणतो आता इथे अर्जुन. आता तरी माझं ऐकून घेशील का प्लीज असं म्हणत होता इथे अर्जुन. अगं मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय असं म्हणत होता इथे अर्जुन. आणखीन एक असं म्हणते आता सायली. वा सायली तुझी तर दिवाळी लवकर चालू झाली आहे असं म्हणत होता इथे प्रताप बघा प्रेक्षक हो. तर आता सायली म्हणते मला आणखीन एक देश नको आहे असं म्हणून ती निघून जाते तिथून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, थांब सायली, आजचा सरप्राईज जरा वेगळा आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. तुझी प्रतीक्षा संपली आहे कायमची असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता इथे अर्जुन म्हणतो या. तर आता तो टेलरिनला आणलेला असतो ना प्रेक्षक हो. तर आता तो आणतो त्या दोघांना. तर आता ते दोघं येतात बघा प्रेक्षक हो आणि थांबतात ते दरवाजाकडे. तर आता इथे कल्पना, प्रताप आणि अस्मिता सुद्धा येतात बघायला. तर आता ते दोघं टेलरिन बाई येतात आणि थांबतात दरवाजाकडे. तर आता त्यांना शॉक बसतो एवढं मोठं घर बघून बघा प्रेक्षक हो ह्या टेलरिनला. सायली आता बघते त्या दोघांकडे. तिला काय कळतच नाही बघा प्रेक्षक हो. ती टक लावून बघत असते आता हे दोघे कोण आहेत म्हणून. तर आता ते दोघं सायलीकडे बघतात. तर आता त्यांना पण काय कळत नाही काय चाललंय म्हणून. तर आता ते वर खाली करून घर बघत असतात सुभेदारांचं. अर्जुन असं म्हणते आता इथे कल्पना. कोण आले रे असं म्हणते आता ती. तर आता इथे अर्जुन जातो आत म्हणजे सुभेदारांच्या घरामध्ये. आहो असं म्हणते ती टेलरिन बाई. हे सुभेदार साहेब आपल्याला कुठे घेऊन आले तो असं म्हणते आता ती तिच्या नवऱ्याला. नाही हो असं म्हणते आता ती. एवढं मोठं वैभव हे तुम्ही फक्त सिरियलमध्येच पाहिलं होतं, मी पण असं म्हणत होता तो. सायली असं म्हणत होता इथे अर्जुन. हे तुझे आई बाबा आहेत असं म्हणत होता तो बघा प्रेक्षक हो. तर आता हे ऐकल्यावर सायली बघते बघा त्यांच्याकडे आणि ते सुद्धा बघतात आता सायलीकडे टक लावून. तर आता इथे दोघांनाही शॉक बसलेला असतो म्हणजे त्या टेलरिनला आणि आता इथे सायलीला. तर आता इथे प्रिया येते बघा प्रेक्षक हो. आणि आता ती बघते या सुभेदारांचं काय नवीन मेलाड्रामा चालू झालाय काय माहित असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो. आणि सायलीला मात्र धक्का बसलेला असतो त्या टेलरिनला बघून. तर आता इथे प्रिया आत येते बघा प्रेक्षक हो. तर आता ती आत येते आणि बघायला जाते. तर आता ती दरवाजाकडे येते बघा प्रेक्षक हो. कोण आहे त्या बाजूला बघायला. तर आता तिला टेलरिन बाई दिसतात बघा प्रेक्षक हो. आणि आता तिला धक्काच बसतो बघून त्या दोघांना घरात. नाही तुम्ही नक्की काय म्हणताय मला कळत नाही असं म्हणते आता इथे सायली. अगं आम्ही दोघे तुझ्या आईबाबांना शोधण्याचा प्रयत्न करत होतो ना, ते दोघे इथेच होते पनवेलमध्येच असं म्हणत इथे अर्जुन. हे तुझे खरे आई बाबा आहेत असं म्हणत इथे अर्जुन आणि सांगतो तो आता सायलीला. तर आता प्रियाला धक्का बसतो बघा प्रेक्षक हो ऐकून. कारण आता हे तर तिचे खरे आई बाबा असतात ना. सदाशिव काका, काकू असं म्हणतो अर्जुन. आत या ना प्लीज असं म्हणत होता तो त्या दोघांना. आत या ना असं म्हणत होता इथे अर्जुन. तुमचंच घर आहे काय बघताय या असं म्हणत होता इथे अर्जुन. नक्की येऊ ना साहेब असं म्हणत होता तो. नाही म्हणजे तुमचं घर म्हणजे आमच्या पायाने ते खराब व्हायला नको असं म्हणत होता तो. असं काही होणार नाही असं म्हणत होता इथे अर्जुन. या तुम्ही संकोचाने येऊ नका, तुमच्याच मुलीचं घर आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. तर त्यांना धक्का बसतो का प्रेक्षकावर ह्या टेलरिनला. आणि आता इथे प्रियाला पण भीती वाटत असते. आमच्या मुलीचं असं म्हणते टेलरिन बाई. म्हणजे म्हणजे तुम्हीच मला सांगितलं होतं की तुमची मुलगी 20 वर्षापूर्वी हरवली होती असं म्हणत होता तो. आज तुमच्या समोर उभी आहे असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता टेलरिन बाई बघते सायलीला. काय बावडपणा दाखवले खरंच हा. सायली असं म्हणत होता इथे अर्जुन. माझी बायको असं म्हणत होतो. मधुभाऊ असायला हवा होता बघा प्रेक्षक आता इथे. तर आता इथे सायली म्हणते तुम्ही माझी मस्करी तर करत नाही ना असं म्हणते आता सायली अर्जुनला. याच्या बाबतीत मी मस्करी करेल का कधी असं म्हणत होता इथे अर्जुन.
नाही नाही, पण अर्जुन असं म्हणतो प्रताप, हे सगळं काय चाललंय आम्हाला जरा सांगशील का, असं म्हणतो आता इथे प्रताप. नाही म्हणजे नक्की आईचे आई बाबा आहेत ह्याचा काहीतरी पुरावा असेलच ना तुझ्याकडे, असं म्हणतो आता इथे प्रताप. पुराव्यांशिवाय मी काय बोलत नाही डॅड, असं म्हणतो आता इथे अर्जुन. आहे पुरावा, असं म्हणतो होता तो. हा बघा, असं म्हणतो होता तो. हा यांचा फॅमिली फोटो, हे बघा, असं म्हणतो होता तो. आणि ही आपली सायली, असं म्हणतो होता इथे अर्जुन. नाही पण अर्जुन साहेब, ही आमचीच मुलगी आहे, हे आम्ही कसं समजायचं, असं म्हणतो तो. काय पुरावे आहे का, असं म्हणतो होता तो. त्याचाही पुरावा आहे माझ्याकडे, असं म्हणत होता इथे अर्जुन. आलोच. तर आता ह्यांना बरोबर माहित असतं बघा प्रेक्षक, टेलरीन बाईनी ह्या प्रियाला चोरीसाठी पाठवलेलं असतं, पण या अर्जुनला माहितच नसतं, ह्याला वाटत असतं ती चांगली लोक असतात म्हणून. तर आता तो दाखवतो त्यांना पुरावा. हे बघा तुमच्या मुलीचा लहानपणीचा फोटो, असं म्हणत होता इथे अर्जुन. ही ज्यांना सापडली होती मधुभाऊ, असं म्हणत होता इथे अर्जुन. DNA टेस्ट करायला हवं बघा प्रेक्षक, ही तुमचीच मुलगी आहे ना, असं म्हणत होता इथे अर्जुन. तर आता प्रिया थांबलेली पाठीमागे. हो, असं म्हणते आता इथे टेलरीन बाई. ही आमचीच पोर आहे, असं म्हणते आता ती टेलरीन बाई. ही आमची बबली, असं म्हणत होता तो. काय, असं म्हणतो अर्जुन. बबली, असं म्हणते आता इथे अस्मिता. अर्जुन, अरे मला अजूनही खरं वाटत नाही हे सगळं, असं म्हणते आता इथे अस्मिता. पण अर्जुन, असं म्हणते कल्पना, तुला हे कुठे सापडले, असं म्हणते आता ती. तुम्हाला सायलीचा गाठोड्याबद्दल माहितीच आहे ना, असं म्हणत होता इथे अर्जुन. त्यानंतर तुला सायलीसाठी ड्रेस शिवायचा आहे ना, हा घे पत्ता म्हणून दिलेली असते ना तिला सुमन. तर आता तो ते सगळं सांगतो बघा कल्पनाला. नमस्कार, असं म्हणून आता अर्जुन गेलेला असतो ड्रेस शिवून घेण्यासाठी. सगळं सांगतो तो. मी येतो म्हणून असं कसं निघून गेलेला असतो अर्जुन. तर आता तो सगळा प्रकार घडलेला सांगतो बघा प्रेक्षक, कसं शिवायला दिलेला असतो ड्रेस. आणि आता तो त्यांच्या इथे गेलेला असतो. कसं तो डिलिव्हरी बॉय आलेला असतो, तो कपडे घेऊन तिचे. श्रद्धा टेलर्स हॅलो म्हणून तिचा फोन आलेला असतो ना, तुम्ही पैसे दिला नाही म्हणून. ते सगळं आता सांगतो तो. तर आता अर्जुन सांगतो पैसे द्यायला कसं तो गेलेला असतो, आणि तेव्हा त्याला तो फोटो कसा दिसलेला असतो बघा प्रेक्षक. आणि आता तो फोटो बघून त्याला शॉक बसलेला असतो. हे सगळं तो सांगत असतो आता त्यांना सगळ्यांना बघा प्रेक्षक, घडलेला सगळा प्रकार. आणि कसं तो फोटो बघून ओळखलेला असतो की ही सायली म्हणून. तर आता कशी सांगितलेली असते तिची बायको, 20-22 वर्ष माझी आधी माझं लेकरू हरवलं, हे सगळं आता तो सांगतो घरातल्या सगळ्या लोकांना बघा प्रेक्षक. नेमकं तू सायलीचा ड्रेस यांच्याकडे शिवायला दिलास, असं म्हणते आता इथे कल्पना. खरंच, असं म्हणते कल्पना, एवढा मोठा योगायोग आहे हा, असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता टेलरीन बाई बघतात सायलीकडे. सायली, असं म्हणतो प्रताप, हा तुझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे बाळा, असं म्हणतो आता इथे प्रताप. सायली, तर असं म्हणते विमल, अभिनंदन, तुम्हाला तुमचे जन्मदाते भेटले, असं म्हणते आता इथे विमल. तर आता सायलीला समजतच नसतं काही बघा प्रेक्षक. हो, तर आता इथे प्रियाला खूप राग आलेला असतो सगळ्याचा. बायको, असं म्हणत होता इथे अर्जुन, तुझ्या आई बाबांना भेटणार नाहीस का तू, असं म्हणत होता इथे अर्जुन. तर सायली काही रिॲक्टच करत नसते बघा प्रेक्षक. आणि आता ती फुलं घेऊन थांबलेली असते आपल्या हातामध्ये. फुलांची प्लेट असते तिच्या हातामध्ये. तर आता अर्जुन येतो तिच्याकडे आणि आता तिला सांत्वना करतो तो. तर आता इथे सायली जाते त्यांच्याजवळ. तर आता इथे सायली त्यांच्या जवळ येते आणि तिच्या हातून सगळं पडतंय बघा प्रेक्षक, सगळी फुलं पडतात तिच्या हातातून. तर आता इथे सगळेच खूप खुश झालेले असतात आणि सायली सुद्धा खुश होते बघा प्रेक्षक. आणि तिच्या डोळ्यात आता अश्रू असतात खूप. बापरे, खूप वाईट वाटतंय मला सायलीसाठी बघा प्रेक्षक. हो, तर आता ड्रामा करतात हे दोघं, कारण आता तिला तर विकलेले असतात ना ते दोघं पाकिट मारासाठी. तर आता इथे ड्रामा करतायत बघा प्रेक्षक होते सगळा. खरंच किती बावटपणा दाखवलाय, खरंच अर्जुन किती मंद दाखवलाय इथेच. कुणालाही असंच घेऊन आला तो. DNA वगैरे तरी करायचं ना प्रेक्षक. हो, तर आता इथे दुपार झालेली असते. तर आता इथे नाटक करायला लागते टेलरीन बाई. कुठे होतीस इतके वर्ष, असं म्हणते आता ती सायलीला. अशी कशी हरवलीस, असं म्हणते आता ती. ड्रामा असतो बघा प्रेक्षक हा सगळा. तुझ्या काळजीने आज पण झोप लागत नाही मला, असं म्हणते आता ती. तर आता इथे प्रिया थांबून बघत असते सगळा ड्रामा. हो, असं म्हणतो आता टेलर. अगं किती नवस केले, किती उपास केले आम्ही, तू भेटावी म्हणून, असं म्हणतो टेलर. आज देवाने ऐकलं, असं म्हणत होता तो. आई, असं म्हणते आता इथे सायली. बाबा, असं म्हणते आता ती. काय बावळपणा दाखवलाय खरंच, देवाने प्रार्थना तर माझीच ऐकली, असं म्हणते आता इथे सायली. नमस्कार करते म्हणून आता सायली नमस्कार करते त्या दोघांचा. तर आता ते आशीर्वाद देतात तिला. सुखी राहा असं म्हणून आशीर्वाद देतात तिला. तर आता इथे ड्रामा करायलेत बघा प्रेक्षक हे दोघेही. तर आता सायली मिठी मारते तिच्या आईला. तर बिलकुल एकदम प्रियासारखे आहेत बघा तिचे आई बाबा, नाटकी आणि ड्रामेबाज एकदम प्रेक्षक. आणि अर्जुन तर बावट वाटायला लागले खरंच. DNA टेस्ट तरी करायचं ना आई बाबा म्हणायच्या आधी. तर आता इथे नाटक करत असते बघा प्रेक्षक. ही टेलरीन बाई रडायचं वगैरे सेम प्रियासारखी दाखवलेत ना हिला बघा प्रेक्षक. सुभेदार साहेब, असं म्हणतो टेलर, खूप उपकार झाले हो तुमचे आमच्यावर, असं म्हणतो टेलर. उपकार का म्हणताय तुम्ही, असं म्हणतो अर्जुन. मी तुमचा मुलगाच आहे, असं म्हणतो इथे अर्जुन. मला प्लीज तुम्ही अर्जुन म्हणा, मी तुमचा जावई आहे, असं म्हणतो इथे अर्जुन. नमस्कार करतो, असं म्हणून आता अर्जुन आशीर्वाद घेतो त्यांचे. सुखी राहा, असं म्हणतो होता तो टेलर. अर्जुन साहेब, आता तुम्ही आम्हाला काका काकू नाही म्हणायचं, असं म्हणत होता तो. आई बाबा म्हणायचं, असं म्हणत होता तो टेलर. तर आता इथे प्रिया थांबवून सगळं बघत असते बघा प्रेक्षक. हो, चालेल, असं म्हणत होता इथे अर्जुन. पण तुम्हाला तर इथेच राहायचंय तुमच्या मुलीच्या घरी, असं म्हणत होता इथे अर्जुन. अगो बाई, असं म्हणते टेलरीन बाई, आमचं नशीब तर लाखात एक निघालं, असं म्हणते ती. आता इथे पैशात लोळता आल्यावर त्या दुकानात कोण जाणार, असं म्हणते आता ती. बिलकुल प्रियाचमुळे यांचं नशीब उजळलं बघा प्रेक्षक आता इथे.
आई असं म्हणते आता सायली. आई बाबा या इथे असं म्हणते आता इथे सायली. बापरे खूप आवडपणा दाखवलाय खरंच प्रेक्षक सहनच होत नाहीये मला तरी हे सगळं. म्हणजे प्रिया काही कमी होती आता तिचे आई बाबा पण आलेत. तर आता इथे आई या म्हणून सायली घेऊन येते त्यांना. ह्या माझ्या सासूबाई असं म्हणते आता इथे सायली. नमस्कार करतात ते. हे माझे सासरे असं म्हणते सायली. नमस्कार असं म्हणत होता तो. ह्या माझ्या ननंदबाई असं म्हणते आता इथे सायली. अस्मिताताई. हॅलो हॅलो असं म्हणते आता अस्मिता. आणि ह्या आमच्या विमलताई. ह्या घरात माझे दीर पण राहतात अश्विन आणि पूर्ण आजी. माझ्या आजच्या सासू त्या आता त्यांच्या बहिणीकडे गेलेत असं म्हणते आता इथे सायली. पण त्या तुम्हाला बघून खूप खुश झाल्या असते असं म्हणते सायली. आणि इथे या इथे असं म्हणून सायली घेऊन जाते त्यांना. इकडे ना उजव्या बाजूला तुमची खोली असेल असं म्हणते आता सायली. आणि इथे या असं म्हणते आता सायली. तर आता प्रिया तोंड लपून थांबलेली असते बघा प्रेक्षक. ही वरची खोली आहे ना ही आमची आहे आणि इथे या बाजूला आईबाबांची खोली आहे असं म्हणते आता इथे सायली. तर आता घेऊन जात असते ती त्यांना सगळ्यांना बघा प्रेक्षक. तर इथे काही खरंच कळत नाहीये म्हणजे बायकोचे आई बाबा कसं काय घरात राहता इथे कळतच नाहीये प्रेक्षक. खरंच ना तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. तर आता इथे अर्जुनला खूप आनंद झालेला दाखवले बघा प्रेक्षक. तर आता इथे सुभेदारांचं घर परत दाखवलंय. तर आता इथे प्रिया म्हणते अर्जुन ते टेलरकडे जाऊन नये म्हणून ते ड्रेसची होम डिलिव्हरी करून घेतली पण तरी अर्जुन का गेला तिथे असं म्हणून प्रिया आता चिडत असते बघा प्रेक्षक. ती आता म्हणत असते की महिपत आणि नागोबाने काही प्लॅन करून तिला तिथे मुद्दाम तर नाही ना पाठवलं असं म्हणते आता इथे प्रिया. माझं नशीबच वाईट आहे असं म्हणते आता प्रिया. माझे खरे आई बाबा माझ्याच घरात माझ्यासाठी जिवंत बॉम्ब आहेत आणि हा बॉम्ब सतत माझ्या कानाकडे टिक 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 असं म्हणते आता इथे प्रिया. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तरी मध्ये काय आहे ते. बघा काय योगायोग आहे ना म्हणजे नेमके दिवाळीच्या आधी तुम्ही आमच्या घरी आलात असं म्हणते आता इथे कल्पना. यंदाची दिवाळी तर असं म्हणते आता इथे कल्पना. तर आता इथे सायलीची आई म्हणून जी आलेली असते ना ती आता प्रियाकडे बघते. हे पोरी थांब इथं तुला कुठेतरी पाहिलंय मी असं म्हणते ती. आमच्या इथे आली होती ना तू मला बोलली ते ना का शिवायचं पिवायचं नव्हतं हिला अवघा मेळ खाल्ला माझा हीच ती पोरगी असं म्हणते आता ती बाई. तर आता प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.